नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये. आज आपण चुलीवर तब्बल 12 किलो चिकन बनवणार आहोत. फॅमिली फंक्शन असल्यामुळे आपण इतकं सारं प्रमाण घेतलेलं आहे आणि तर्रीदार आणि जबरदस्त चवीचं आणि अप्रतिम असे वेगवेगळे मसाले घालून आजचं चिकन बनवलं होतं. 12 किलो प्रमाण हे खूप मोठं प्रमाण आहे. सर्वांच्या मदतीने आजचा हा मेनू तयार होतो आहे. तर सुंदर व्ह्यू आहे, झुळझुळता वारा आहे, सोबतच नारळाच्या फांदीतनं जणू काही डोकं वर काढत हा चंद्र आपल्याला दिसतो आहे. सुंदर असा व्ह्यू, रात्रीचा व्ह्यू आहे हा आणि खूप सुंदर असं वातावरण गावाकडे असतं आणि अशाच वातावरणामध्ये चुलीवरचं आपण 12 किलो चिकन बनवलेलं आहे. तर हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 5 ते 6 पाण्याने. कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. सर्व प्रकारचे मसाले खमंग असे खरपूस भाजून घेऊन ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत. आपलं वाटण रेडी आहे. आलं लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण, सोबतच गरम मसाले सर्व बारीक करून घेतलेले आहेत. त्यासोबतच धने पावडरसुद्धा. आणि सर्व महिलांनी चपाती घेण्याची जबाबदारी घेतली होती आणि सर्वांनी मिळून आजच्या चपात्या बनवलेल्या आहेत. जवळजवळ 12 ते 13 किलोच्या चपात्या आज बनल्या आहेत आणि मस्त अशा ह्या तव्यावरती भाजून घेतलेल्या आहेत. सर्व महिलांनी ही आपली जबाबदारी छान पद्धतीने पार पाडली. त्यासोबतच तेलामध्ये सर्व मसाले आपण फ्राय करून घेतलेले आहेत. जवळजवळ 1 किलो तेल, 1 ते 1.5 किलो तेल आपण इथे घातलं होतं आणि सर्व मसाले फ्राय केल्यानंतर आपण ह्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे. मस्त चुलीवरच्या अशा धगधगत्या आगीवरती आजचा मेन्यू तयार होतो आहे. सुंदर असा रंग आलेला आहे आणि खदखद मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या चिकनला आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आता आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी घातलेलं आहे आणि सर्व प्रकारचे मसाले इथे टाकून झालेले आहेत. फक्त थोडासा गरम मसाला इथे घालायचा होता, तो वरून घातलेला आहे आणि पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये जवळजवळ 12 किलो चिकनमध्ये 50 लोक तरी जेवू शकतात असं आजचं प्रमाण होतं. आणि मस्त तर्री सुटलेली आहे. चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि खूप सुंदर असं तर्रीदार चिकन आपलं रेडी आहे. तर इथे होतो आहे 75वा वाढदिवस साजरा. आमच्या बाबांचा 75वा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या निमित्तानेच चिकन करी, भात आणि चपात्यांचा बेत होता आणि स्वीटमध्ये गुलाबजामुनसुद्धा होते. घरातली मंडळी सगळे बसलेली आहे कंपाऊंडमध्ये आणि इथे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी त्यांचं औक्षण करून घेतलेलं आहे आणि 75वा वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात येत आहे. सगळी घरचीच मंडळी आहेत आणि कंपाऊंडमध्ये सर्व ताडपत्री टाकून आम्ही बसलो होतो आणि मस्त चंद्राचा सुद्धा उजेड होता. मागे पुढे एक दिवस आधी पौर्णिमासुद्धा होती, त्यामुळे खूप छान असा उजेड पण होता. एक फोकस लावला होता, पण अंगणामध्ये भरपूर मोकळी जागा असते म्हणून थोडंसं दूर दूर सगळे बसले होते, त्यामुळे तुम्हाला कमी प्रकाश दिसत असेल. बाबांचं छान औक्षण झालं आणि आईंनासुद्धा बाबांच्या बाजूला बसवलं आणि सर्वांनी बाबांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि सोबतच लहानांनी आशीर्वादसुद्धा घेतले. छान असा औक्षण सुरू आहे आणि सर्वजण वेट करत आहेत केक कापण्याची. लहानांनी आशीर्वाद घेतले आणि मोठ्यांनी त्यांनासुद्धा आशीर्वाद दिले. अशा सुंदर सुंदर शुभेच्छांसोबत आजचा हा वाढदिवस सोहळा पार पडला आहे. सोबतच मस्तपैकी अशी फटाक्यांनी सुद्धा धुमाकूळ घातला होता. मुलांनी फटाके लावले, मस्त रंगीबेरंगी वरती उडणारे फटाके इथे लावले होते. घरातील सर्वांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी एन्जॉय करू शकताय 75व्या वाढदिवसाच्या विषयी.